दिवा असल्या पावसात चालू आहे बघा. मना सुद्धा आलेला आहे. श्रीकृष्णाची हंडी तयार करतोय आपण. हो. अगोदर गोड पदार्थ खाऊन उपवास सोडला. हिंदी राष्ट्रभाषा स्पर्धा परीक्षा होत्या. असं वाटत होतं की साक्षात आम्ही श्रीकृष्ण जन्म डोळ्यांनी पाहत आहोत. अजिबात पितांबरी किंवा लिंबू नाही लावत. हा आहे सूर्यकांत आणि हे रिअलचे सूर्यनारायण. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सर्वप्रथम तुम्हाला आजच्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काल रात्री श्रीकृष्ण जन्म झालेला आहे. आम्ही मंदिरात सुद्धा गेलेलो. रात्री 11 वाजता गेलेलो, 12 वाजेपर्यंत थांबलो. 1 तास पूजा अर्चना झाली. आरती झाल्यानंतर घरी आलो आणि मंदिरातलं वातावरण एवढं मंगलमय प्रसन्न होतं ना. ओम नमो नारायणाय असं वाटत होतं की साक्षात आम्ही श्रीकृष्ण जन्म डोळ्यांनी पाहत आहोत. झुला झुलवला, म्हणजे पाळणा हलवला श्रीकृष्णाचा. खूप छान वाटला अक्षरशः. आणि त्याच्यानंतर घरच्या देवाची पण पूजा केली. तशी दादू निर्माणाने पूजा केली, आम्ही पण केली आल्यानंतर. आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आज मला उपवास सोडायचा आहे. काल मी एकदम कडक उपवास पकडलेला आणि आता मी उपवास सोडण्याची तयारी करत आहे. आज एकदम पंचपक्वानाचं जेवण बनवणार आहे. तर गॅसवरती एका साईडला हंडीमध्ये खीर शिजत आहे आणि पातेल्यामध्ये डाळ शिजत आहे तुरीची. आज छान स्वयंपाक करणार आहे मी. माझं तुळशी पूजन वगैरे झालेलं आहे. आता स्वयंपाक करून घेते पटकन. फोडणीची की तयारी कर रही है. बरं, मला हिंदी विषयी बोलायचं आहे. काल एक कमेंट आली होती की आपण मराठी आहोत, मराठीच बोललं पाहिजे. तर मराठी ही माझी आपली मातृभाषा आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. आणि हिंदी भाषा मला लहानपणापासून आवडते. लहानपणापासून अगदी तुम्हाला सांगते मी 8वीला होते 1996 साली. आणि तेव्हा स्पर्धा परीक्षा होत्या राष्ट्रीय भाषेच्या. तर माझा पहिला नंबर आलेला स्पर्धा परीक्षेमध्ये. राष्ट्रीय भाषा म्हणजे हिंदी भाषेमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे बघा, मला तेव्हापासून हिंदी भाषा आवडते. तर आता पण मला ना वेगवेगळ्या भाषा बोलायला आवडतात. मी गुजराती पण बोलते, इंग्रजी पण बोलते. त्याच्यानंतर तेलुगू सुद्धा मला येतं. आमचे शेजारी भाडेकरू होते, हैदराबादचे होते, तर त्यांच्याकडून मी तेलुगू शिकलेली. जसं काय कुर्चा म्हणजे बसा, मंची नेडलू ताबू म्हणजे पाणी प्या, असे काही शब्द मला येतात, कळतात तेलुगूचे. तर मला अशा वेगळ्या भाषा बोलायला आवडतात. आणि सगळ्या ह्या भाषा ना भारतीय भाषाच आहेत. आपण ना सगळ्या भाषेचा आदर केला पाहिजे. आणि मराठी तर मातृभाषाच आहे, आम्ही रेग्युलर बोलत असतो. पण अधूनमधून हिंदी, मराठी, इंग्रजी अशा भाषा पण बोलत असतो. तर मी आता पटकन स्वयंपाक करून घेते. आज स्वयंपाकाला मला वेळ लागणार आहे. म्हणजे त्यांची देवपूजा करून घेतील आणि चिरंजीव त्यांचं आवरत आहेत आता. चला, नैवेद्य सुद्धा तयार झालेला आहे आता. लीजिए फोंडेजी, इधर रख देती हूँ. आणि माझा श्रीकृष्ण आज खूप सुंदर दिसत आहे. हे बघा, कितना प्यारा है श्रृंगार, कितना प्यारा है श्रृंगार, तेरी लेऊ नजर उतार, कितना प्यारा है श्रृंगार. खूप सुंदर दिसत आहेत श्रीकृष्ण भगवान माझे. आता आम्ही कालचा उपवास सोडायला बसलेला आहोत. तर आज उपवास सोडण्यासाठी मी चपाती, चवळ्याची भाजी, भेंडीची भाजी, तांदळाची खीर, डाळ, मसाले भात आणि दोडक्याची भाजी. भाजी बनवायची होती मला ऍक्च्युली, पण मनाला खूप भूक लागली. तो थोडासा हा झाला, कावरा भोवरा झाला. म्हणजे ठीक आहे, एवढंच बनवते. आणि तुम्ही सुद्धा या आजचं स्वादिष्ट भोजन करायला. जय श्री कृष्ण भगवान, शतकोटी प्रणाम. अरे चम्मच. चला, अगोदर गोड पदार्थ खाऊन उपवास सोडते. क्या ही स्वादिष्ट बनी है खीर. अप्रतिम, खूप स्वादिष्ट बनी. आप क्या खाओगे पहले? तू चवळी. चला, आमचं आता स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. किचन सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आता. आणि सिंक सुद्धा भांड्याने गच्च भरलेला आहे. आता थोड्या वेळाने भांडी घासते. फोंडेजी बोलवत आहे. इथे बघा, शेवटी ड्रिल करणारे दादा आलेले आहेत. आम्ही आणले ना हा हँगर, ते बसवण्याचं काम चालू आहे. हे बघा, फोंडेजीने घंटा पण लटकवलेली आहे. काल फोंडेजीने 2 ड्रिल करणाऱ्या दादांना बोलवलेलं, पण ते आलेच नाही, येत म्हणून. मग आज सकाळी गेले जेवण झाल्यानंतर आणि यांना घेऊन आले. तर ह्या दादाने हे काम कम्प्लीट केलेलं आहे आमचं. आणि सुंदर दिसत आहेत हँगर. हे बघा, हे असे दिसत आहेत. चला, आता गौरी गणपतीच्या सजावटीचं एक काम पूर्ण झालेलं आहे आमचं. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता मी भांडी घासत आहे.
म्हणजे भांडी तर झालेली आहेत, किचन वाटा पण साफ झालेला आहे. आता मी पिंप घासत आहे. 6-7 दिवस झाले घासलीच नव्हती. म्हणलं आज पाणी संपलेलं आहे पिंपीतलं, घासून ठेवावे. सणावारांचे दिवस आले आहेत, त्याच्यामुळे कामं थोडीशी जास्त पडत आहेत. स्वच्छतेची कामं पण मी अधूनमधून करत राहते. आणि फोंडेजी म्हणतात की पुन्हा चल गावाला उद्या रविवारी. त्यांना म्हटलं तुम्ही एकटेच जा, मला खूप काम आहेत घरामध्ये, कामं करून घ्यायचे आहेत मला चिरंजीवाकडून. फोंडेजी काय ऐकायला तयार नाहीत. बोलतात मी एकटा कसं जा. म्हणलं दादूला घेऊन जा. दादू म्हणतो माझं कॉलेज आहे, मी क्या करू, परेशान काय करायचं. हे बघा पिंप स्वच्छ घासून पुसून झालेली आहे. आणि माझा म्हणा आता त्याच्यामध्ये पाणी ओतत आहे. तांब्या पितळाच्या भांड्याने घराला छान शोभा येते. ही आपली पारंपरिक पूर्वजांची भांडी आहेत, तांब्या पितळाची भांडी. आराम से डालो पाणी बेटा. आणि बाहेर बघा आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे. सकाळी तर पावसाची तीव्रता थोडीशी कमी होती, पण आता पावसाची तीव्रता खूप वाढलेली आहे आणि जोर जोराचा पाऊस पडत आहे. रिम झिम पाऊस पडे सारखा. घरामधली एक एक कामं झाली की जरा बरं वाटतं. आज हे काम झालेलं आहे हँगर लटकवायचं. आणि मी आता काय करते, सूर्यनारायणची प्रतिमा काढते, त्याच्यावर जरा धूळ बसलेली आहे आणि त्याला थोडा दही लावून ठेवते आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुते, म्हणजे सूर्यनारायण पण चमकून जातील. सायंकाळचे 4 वाजले आहेत. आता थोडा वेळ मी आराम केला म्हणजे मी काही झोपले नाही आज, फक्त कमरेला आराम दिला, पडून राहिले थोडा वेळ. आणि इथं मागाशी मी सूर्यनारायणच्या प्रतिमाला दही लावून ठेवलेलं. आता ही सूर्यनारायणची प्रतिमा स्वच्छ धुवून घेते. सूर्यनारायणचा चांगला मसाज करते थोडा, म्हणजे सूर्यनारायण चांगले चमकतील. मी माझ्याकडे जेवढे देव आहेत पितळेचे त्यांना ना पंचामृती स्नान घालत असते. अजिबात पितांबरी किंवा लिंबू नाही लावत. एकदम सात्विक पद्धतीने स्नान घालायचं देवांना सुद्धा. जसं आपण सात्विक पद्धतीने स्नान करतो ना, तसं देवांना सुद्धा सात्विक पद्धतीने स्नान घालायचं. चला आता स्नानम समर्पयामी. वा भाई वा, बघ म्हणा सूर्यनारायण चमकायला लागले की नाही, कासा झालेले थोडेसे. हे बघा किती छान चमकत आहेत सूर्यनारायण. आता ना लहान मुलं सुद्धा आलेली, बेल वाजवली अचानक. म्हणा उठला, म्हणाला म्हणत होती काकूंना पाठव दही दूध तांदूळ घेऊन खाली पाठव, खाली दही अंडीची पूजा करायची आहे. आता माझ्याकडे जेवढं दही होतं मी तू सूर्यनारायण लावलेलं आहे. थोडंसं 1-2 चमचे आहे विजण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्याच्यातलंच दही घेऊन जाते. चला सूर्यनारायणला स्वच्छ पुसलेला आहे मी आणि आता चमकत आहे छान सूर्यनारायण भगवान. ते बघा सुंदर दिसत आहेत आता. आणि आता मनाला सांगते यांच्या प्रॉपर प्लेसला स्थापित करायला. म्हणा बाळा ए राजा सुन ना बेटा, सूर्यनारायणला स्थापित कर बेटा वरती. मध्यभागी सूर्यनारायण शोभून दिसणार आहेत असे. आताच किती सुंदर दिसत आहेत. पीजीए हा आहे सूर्यकांत आणि हे रिअलचे सूर्यनारायण. हाजी अरे थांब, ओल्या कपड्याने पूस बाळा ती जागा, थांब. ठीक आहे नंतर पूस, भिंती पुसताना. चला मी आता खाली जाऊन येते. पूजेचं ताट सुद्धा घेतलेलं आहे. ताटामध्ये थोडंसं दूध दही तांदूळ आणि निरंजन पण घेतलेलं आहे, हळदी कुंकू घेतलेला आहे. खाली जाऊन येते, काय सीन आहे पाहून येते. मुलांचा थोडासा उत्साह वाढेल आपल्यामुळं. आज पाऊस सुद्धा येत आहे. दही हंडी दिवशी पाऊसच असतो. बघा चिखलाचे पाय, काय माहित काय करतायत मुलं. वा बाय वा वा, यांची चांगली तयारी झालेली आहे. बलून हे बघा, हंडी लावली का रे, हंडी ठेवली की नाही अजून. आयु अरे छोटा कार्यकर्ता कुठे आहे. अरे बाळानो कोण सांगितलं ताट आणायला पूजेचं. हा जी छान तयारी केलेली आहे. हंडी कधी ठेवणार आहे वरती. हंडी आता पूजा झालं. अच्छा मी ताट ठेवून जाते, मला आवाज द्या थोड्या वेळाने. ठीक आहे सरक बाळा. परत हंडी पण बोलव आणायची मम्मीला. हाजी तुझं नाव काय बाळा. अमन. अमन शांती राहू. तुझं दुर्वेश. दुर्वेश छान. चला मी इथं टेबलावरती ठेवते ताट. तुम्ही पण ताट घेऊन आलाय ना. हे आजीने ताट आणलेलं आहे. साखरच नाही आणली मी, आणायला सांगते मी. मना सुद्धा आलेला आहे खडी साखर घेऊन. धन्यवाद आहे आपका. थांब या ताटामध्ये ठेव. इथे नाणी सुद्धा आलेले आहेत पूजा करण्यासाठी. यात ठेव बाळा खडी साखर. म्हणा मग तुझं नाव काय रे बाळा.
हा उत्साही कलाकार आहे. तुझं नाव काय? आर्यन. आर्यन. कुठून आणले स्पीकर? तुझ्या घरून? बाप रे बाप. आयु छोटा कार्यकर्ता आहे, महान कार्यकर्ता आहे. आणि परी छोटी कार्यकर्ती, सगळ्यात छोटी. चला इथे ठेवते खडीसाखर. हे आहे माझं पूजेचं ताट. चला आम्ही आता पूजा करून घेतो. बऱ्याच जणी जमलेल्या आहेत मैत्रिणी. मटका चांगला मोठा आहे. बापरे, याच्यामध्ये लाया दही दूध पण आहे. आम्ही पण टाकतो याच्यामध्ये. चला दही दूध हंडीमध्ये घालते. छान वाटतं एकदम है ना. द्वापार युगात श्रीकृष्णाची हंडी तयार करतोय आपण. हो. इथे इथे सोडा, इथे सोडा. चला करून घ्या. इकडून करत आहे दिशा आहे ना. मी आता घरी जाते. दही अंडी फोडायला वेळ लागणार आहे यांना. 7, 7:30, 8 तर वाजतील कदाचित. यांचं नाच गाणं होईल अगोदर आणि नंतर दही अंडी फोडतील. येऊ का? बाय बाय. पाऊस पण येतोय. दिवा असल्या पावसात चालू आहे बघा. म्हणा दरवाजा उघड. माझे दोन्ही हात बिझी आहेत. एका हातामध्ये ताट आहे पूजेचं, एका हातामध्ये कॅमेरा. धन्यवाद आपका. खाली गाणे लावले लगेच पोरांनी. सायंकाळचे 6:15 वाजलेले आहेत आता. आणि मी माझ्यासाठी आता गॅसवरती चहा उकळायला ठेवलेला आहे. आणि या चहामध्ये गवती चहाची पानं आणि अद्रक घातलेला आहे. काल दिवसभर मी चहा वगैरे अजिबात नाही पिला, उपवास असून सुद्धा. काल दिवसभर फळं खाली आणि संध्याकाळी दूध पिलेलं. आणि आज कंटिन्यू बाहेर पाऊस आहे. मला थोडीशी थंडी पण वाजत आहे, म्हणून म्हटलं तर चहा प्यावा. आणि आता चहा पिऊन झाल्यानंतर सायंकाळची पूजा अर्चना करतो. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.